पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। आणि मला अतिशय आनंद आहे, निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। 1 कोटीपेक्षा जास्त त्यांच्या खात्यामध्ये प्रति व्यक्ती 1800 रुपये म्हणजे एका कुटुंबाला 9000 रुपये आपण त्या ठिकाणी देणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता सांगितलं आहे की रेशनधारक कुटुंबांना प्रति व्यक्ती 1800 रुपये म्हणजेच महिन्याला 9000 रुपये देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतला आहे। कदाचित हे ऐकून तुम्हाला विश्वास बसत नसेल, परंतु स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी रेशनधारक कुटुंबांना धान्याऐवजी पैसे देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज घेतला आहे। अनेक नागरिकांच्या तक्रारी सातत्याने गहू तांदळाबद्दल आता गेल्या 2 वर्षापासून येत होत्या की रेशन धान्य दुकानामध्ये जे काय गहू आणि तांदूळ मोफतपणे आम्हाला दिले जाते तर ते अजिबात चांगलं येत नाही आहे। गहू काळ्या प्रकारचे काळपट त्या ठिकाणी आता येऊ लागलेत, तसेच तांदळामध्ये जास्त खडे सापडू लागलेत। त्यामध्ये हे धान्य आम्हाला अजिबात न देता तुम्ही धान्याऐवजी आता आम्हाला पैसे वाटप करा, जेणेकरून आम्ही त्याऐवजी आम्हाला ज्या वस्तू लागतील त्या वस्तू आम्ही स्वतःच्या मनाने खरेदी करू। अशा प्रकारच्या मागण्या रेशनधारक कुटुंबाच्या गेल्या 2 वर्षापासून येत होत्या। अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या मागणीला मंजुरी दिली आहे। आत्ताच तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला ऐकलेलं सुद्धा आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी प्रति व्यक्ती 1800 रुपये म्हणजेच याप्रमाणे प्रत्येक कुटुंबांना 9000 रुपये देण्याचा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुंबई येथे आज आता निर्णय सुद्धा घेतलेला आहे। मागच्या महिन्यामध्ये डॉक्टरांची एक टीम या ठिकाणी सरकारने सांगितल्याप्रमाणे प्रत्येक रेशन दुकानामध्ये चौकशी करण्यासाठी गेली होती। यामध्ये गहू तांदूळ खरंच आरोग्यासाठी नागरिकांच्या चांगलं आहे का याबद्दल डॉक्टरांनी संशोधनासाठी दिल्लीला हे गहू आणि तांदूळ या ठिकाणी पाठवले होते। त्यामधून एक धक्कादायक माहिती आता समोर आल्या, ती ऐकल्यानंतर तुमच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकणार आहे। ते म्हणजे गेल्या 10 वर्षापासून तुम्ही खात असलेलं गहू आणि तांदूळ हे तुमच्या आरोग्यासाठी आता मोठा धोका पोचवत असल्याचं या ठिकाणी समोर आलं आहे। मग आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये धान्याऐवजी म्हणजेच गहू तांदूळ बंद करून त्याऐवजी 9000 रुपये देण्याचा निर्णय झाला आहे, याचीच माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगण्यास सुरुवात करत आहे। सरकारच्या माध्यमातून फायनल निर्णय या ठिकाणी घेऊन टाकलाय, कारण नागरिकांच्या अनेक तक्रारी येत होत्या। कोणाच्या पोटात दुखत होतं तर कोणाला जुलाब लागत होतं। त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्ही जे आता गहू आणि तांदूळ रेशन धान्य दुकानामधील मोफतपणे खात आहात तर ते आपल्या राज्यामधील नाही तर पंजाब या राज्यातून हे येतं आणि हे गहू आणि तांदूळ तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक असल्याचं आता समोर आलं आहे। गेल्या 2 वर्षापासून अनेक नागरिक तक्रार सातत्याने करत होते की तांदळामध्ये या ठिकाणी काळ्या कलरचे खडे सापडत आहेत। काही नागरिकांनी तक्रार केली, आता सेम टू सेम तांदूळ ज्या प्रकारे पांढऱ्या कलरचं असतं तशा प्रकारे प्लास्टिकचं तांदूळ या ठिकाणी त्यामध्ये मिक्स केल्याची तक्रार येत होती। आणि तांदूळ खाल्ल्यानंतर म्हणजेच हा भात शिजवून खाल्ल्यानंतर अनेकांच्या पोटामध्ये दुखत आहे, काहींना जुलाब लागण्याची तक्रार सातत्याने येत असल्याने आता हे गहू जे आहे तर या गव्हाच्या चपात्या सुद्धा या ठिकाणी व्यवस्थित होत नसल्याची तक्रार येत होती। हे गव्हाची चपाती खाल्ल्यानंतर पोटामध्ये सारखंच अनेकांच्या दुखू लागत होतं आणि हे पचनासाठी एकदम जड आता वाटतंय। अशी तक्रार जेव्हा नागरिकांनी सरकारला पत्र लिहून 2 वर्षांच्या पाठीमागे सातत्याने आता तक्रार नागरिक करत होते, अखेर सरकारच्या माध्यमातून आता मुंबई येथे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरकारने विचार केला की आता नागरिकांना हे गहू आणि तांदूळ आवडेना झालंय, कारण यामध्ये अनेकांच्या तक्रारी जास्त वाढल्या होत्या, आरोग्यासाठी घातक असल्याचं बोललं जात होतं। त्यामुळे त्यांच्या मनाने त्यांना ज्या वस्तू लागतात त्या खरेदी करू द्या, यासाठी सरकारने अन्नधान्याऐवजी या ठिकाणी पैसे वाटपाचा निर्णय घेतलाय। कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये हा निर्णय घेतलाय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1 जानेवारी 2026 या नवीन वर्षापासून आता तुम्ही गहू आणि तांदूळ या 10 जिल्ह्यामध्ये वाढ बघू नका, त्याऐवजी तुम्ही आता पैसे घेण्यास तयार राहायचं आहे।
सरकारच्या माध्यमातून अखेर फायनल निर्णय या ठिकाणी घेऊन टाकला आहे, ते म्हणजे रेशन धान्य वाटपाऐवजी आता येणाऱ्या 1 जानेवारी 2026 या नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर रेशनधारकांना आता या 10 जिल्ह्यामध्ये धान्याऐवजी पैसे देण्याचा निर्णय आता झालेला आहे। मग हे पैसे नेमकं कोणाकोणाला मिळणार आहेत, कोणत्या नागरिकांना मिळणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहेत, कोणत्या ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहेत, तसेच आता रेशन धान्य दुकानातील गहू आणि तांदूळ बंद करून प्रति व्यक्ती तुमच्या शरीराला ताकद येईल अशा प्रकारचे वेगळे धान्य देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आता झालेला आहे। यामध्ये 10 जिल्ह्यांचा फक्त समावेश आहे। सरकारने सांगितले तुम्हाला आम्ही मोफतपणे या ठिकाणी आता घरे वाटप करतो। बघा, सरकार तुम्हाला मोफतपणे घरे वाटप करतं। तुमचं लाईट बिल जास्त येऊ नये यासाठी आम्ही सौर ऊर्जा म्हणजेच लाईट या ठिकाणी बसवण्यासाठी सौर विजेचा तुम्हाला वापर मोफतपणे बसवून देत आहोत। तसेच या ठिकाणी PM किसानचे 2000 रुपये आम्ही तुम्हाला देतो आहोत। नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये मोफत देतो। लाडक्या बहिणींना आम्ही महिन्याच्या महिन्याला 2000 रुपये या ठिकाणी म्हणजे लाडक्या बहिणींना 2100 रुपये करणार होते, परंतु 1500 रुपये वाटत आहोत। 1 जानेवारी 2026 तारीख लक्षात ठेवा। सर्व लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी आता 2100 रुपये करण्याचं जे वचन दिलं होतं तर ते चालू होणार असल्याचं देखील निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झाला आहे। अशाच प्रकारे आजपर्यंत आम्ही तुम्हाला गहू तांदूळ पण मोफतपणे दिला, परंतु या गहू तांदळामध्ये नागरिकांच्या तक्रारी येत आहेत की गहू तांदूळ आम्हाला अजिबात या ठिकाणी चांगलं मिळेना झालंय, त्यामुळे आमच्या पचनाच्या तक्रारी वाढलेत। आम्हाला हे खाल्ल्यानंतर पोटात दुखण्याच्या जुलाब लागण्याच्या तक्रारी वाढत असल्याने आम्ही तुम्हाला या ठिकाणी आता अन्नधान्याऐवजी 10 जिल्ह्यामध्ये पैशांचा लाभ देण्याचा निर्णय झालाय, असं या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 10 जिल्ह्यांसाठी आता निर्णय झाला आहे। सरकारने सांगितलं आहे आम्हाला ज्या पाहिजे त्या वस्तू तुम्हाला जर त्या ठिकाणी पाहिजे असेल, म्हणजे आता आम्ही गहू तांदूळ जे देतोय तर ते तुम्हाला नको झालं असेल आणि त्याऐवजी तुम्हाला त्या पाहिजे त्या वस्तू खरेदी करायच्या असेल तर पैशांचा लाभ द्यावा, असं या ठिकाणी जो निर्णय झालाय तर या ठिकाणी 1 जानेवारी 2026 पासून निर्णय या ठिकाणी लागू होणार आहे। 2 वर्षांच्या पाठीमागापासून नागरिक तक्रार करत होते। अखेर सरकारच्या माध्यमातून फायनल निर्णय या ठिकाणी घेऊन टाकलाय, परंतु टप्प्याटप्प्याने तुमच्या सुद्धा जिल्ह्यामध्ये गहू तांदळाऐवजी पैशांचं वाटप आता होणार आहे, परंतु सर्व जिल्ह्यामध्ये हा निर्णय आता झालेला नाही। आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत। 36 जिल्ह्यापैकी नवीन वर्षामध्ये फक्त या 10 जिल्ह्यामध्ये 2026च्या जानेवारी महिन्यामध्ये दुसऱ्या आठवड्यापासून हा 10 जिल्ह्यामध्ये 9000 रुपये प्रत्येक महिन्याला या ठिकाणी रेशनधारक कुटुंबांना वाटण्याचा निर्णय झालाय। मग यासाठी काही अटी पात्रता सरकारने ठेवलेत का? होय, सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी सांगितले आम्ही आता हे 9000 रुपये मिळवण्यासाठी काही अटी पात्रता देखील लागू केले आहेत। कारण अटी पात्रता जर लागू केली नाही तर तुम्ही सर्वजणच लाभ घेचाल, त्यामुळे सरकारला हे पैसे वाटपाचा निर्णय परवडणार नाही। त्यामुळे सरकारने आता 5 अटीनुसार रेशनधारकांना 9000 रुपये या ठिकाणी देण्याचा निर्णय झालाय। आजपर्यंत ही मागणी या ठिकाणी पेंडिंगवर पडलेली होती। सरकारच्या माध्यमातून याचा आता GR काढण्यात आलाय आणि या 10 जिल्ह्यामध्ये रेशनधारक कुटुंबांना 9000 रुपये देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालाय। मग ते 10 जिल्हे कोणते आहेत हे जिल्हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण कशा पद्धतीने तुम्हाला गहू तांदळाऐवजी 9000 रुपये मिळवायचे आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता घोषणा केल्या। यासाठी 5 अटी पात्रता कोणत्या आहेत यामध्ये जर तुम्ही बसला तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी 2026च्या जानेवारी महिन्यापासून हा लाभ देण्यात येणार आहे। त्यामुळे 5 अटी पात्रता कोणत्या लावलेत, तुम्ही यामध्ये बसताय का, सर्वांनी काळजीपूर्वक आता लक्ष देऊन बघायचं आहे। यामधील सगळी आता अट जी लावल्या बघा, महत्वाची पहिली सगळ्यात महत्वाची अट लावल्या ती म्हणजे कोणाकोणाला लाभ भेटणार आहे। शेतकरी तुम्ही असाल या 10 जिल्ह्यामध्ये तर तुम्हाला लाभ भेटणार आहे। तुम्ही लाडक्या बहिणीचे लाभार्थी असाल तर तुम्हाला लाभ भेटणार आहे। तसेच तुम्ही या ठिकाणी 60 वयावरील ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्हाला लाभ भेटणार आहे। सर्वांनाच लाभ भेटणार नाही। या 5 नियमामध्ये 5 अटीमध्ये जे रेशनधारक बसतील त्यांनाच हा निर्णय झालाय। का निर्णय झालाय तर गहू आणि तांदूळ जे आता रेशन धान्य दुकानामध्ये येतं तर ते आरोग्यासाठी थोडं पोषक तत्व त्यामध्ये कमी असल्याचं सांगण्यात आलंय।
तर काही त्या ठिकाणी गहू तांदूळ असं पण सापडले, त्यामध्ये आता माणसाला जे लागणार आहे, जे शरीराला कॅल्शियम लागतं, प्रोटीन लागतं जे आहे, तर त्या गहू तांदळामध्ये आता मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्याने हा निर्णय झाला आहे. मग आता यासाठी काय अटी आहेत? पहिली अट सरकारच्या माध्यमातून लावण्यात आल्या, ती म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेचे तर लाभार्थी पाहिजे किंवा PM किसान योजनेचा तर हप्ता घेतला पाहिजे, तसेच तुम्ही या ठिकाणी नमोचा तर हप्ता घेतला पाहिजे किंवा या ठिकाणी तुमचं वयवर्ष 60च्या वरील तर पाहिजे. या 4 निर्णयापैकी कोणताही निर्णय तुम्हाला या ठिकाणी लागू होतोय. म्हणजे तुमच्या घरातील एकतरी व्यक्ती लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेतला पाहिजे, नसेल तर तुमच्या घरामध्ये शेतकरी कुटुंब पाहिजे, तसेच तुमच्या घरामध्ये 60 वयावरील कोणताही एखादा व्यक्ती तरी पाहिजे. तर या नियमामध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्हाला सुद्धा या 10 जिल्ह्यामध्ये 1 जानेवारी 2026 पासून रेशन धान्याऐवजी तुम्हाला आता या ठिकाणी 9,000 रुपये देण्याचा निर्णय झाला आहे. यामध्ये पहिली अटीमध्ये तुम्ही 5 झाला आहात, परंतु यामधील आता तिसरी, दुसरी, चौथी, पाचवी अशा अजून 4 अटी आहेत. या अटी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण सरकारने आता GR काढून धान्याऐवजी पैशांचं वाटप देण्याचा निर्णय झाला आहे. तर बघा, पुढची दुसरी अट या ठिकाणी सांगण्यास सुरुवात करत आहे. सरकारने सांगितले की आता दुसरी अट जी आहे तर ती म्हणजे तुमच्या घरामध्ये एखाद्या तरी व्यक्तीचं आता मतदान कार्ड काढलं पाहिजे. सरकार काय म्हणतंय? आम्ही तुम्हाला मोफतपणे सर्व योजनांचा लाभ देतो. मग तुमच्याकडे मतदान कार्ड जर तुम्ही काढलं नसेल आणि आम्हाला मतदानच करत नसेल तर तुम्हाला आम्ही लाभ देऊन काय उपयोग आहे? त्यामुळे सरकार काय म्हणते? तुम्ही कोणालाही मतदान करा, कुठल्याही पक्षाला करा, परंतु तुम्ही मतदान काढलेल्या व्यक्ती पाहिजे. त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर मतदान कार्ड असेल तरच तुम्हाला इथून पुढे अन्नधान्याऐवजी पैशांचा लाभ सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात मोठी घोषणा केल्या. व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही बातमी देखील पाहिली आहे, त्यामुळे 2 मिनिटे मोबाईल हातात धरून तुम्ही या ठिकाणी लक्षपूर्वक बघायचं आहे कोणकोणत्या अटी पात्रतेनुसार तुम्हाला या ठिकाणी लाभ भेटणार आहे. आणि जर तुम्हाला या ठिकाणी गहू आणि तांदळाऐवजी महिन्याच्या महिन्याला 9,000 रुपये पाहिजे असेल तर तुमचा जिल्हा 10 जिल्ह्यामध्ये असणं गरजेचं आहे. आणि ही महत्त्वाची कामे तुम्हाला आता 31 डिसेंबरच्या आतमध्ये आता करणं गरजेचं आहे. मग कोणती 2 कामे करायची आहेत आणि या ठिकाणी तिसरी अट काय लावण्यात आल्या तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. सरकारने या ठिकाणी तिसरी अट अर्जंट लावल्या, ती म्हणजे तुम्ही आता तात्काळ ही 2 कामे करणं गरजेचं आहे. ही जर 2 कामे जर नाही केली तर तुम्हाला या ठिकाणी लाभ मिळणार नाही. बघा, कदाचित ही कामे तुम्ही सुद्धा केली असणार. ती म्हणजे शेतकरी कुटुंब असाल तर पटकन तुम्ही आता शेतकऱ्यांचं ओळखपत्र जे आहे तर ते फार्मर ID कार्ड काढून घ्या. सरकार काय म्हणते? तुम्ही शेतकरी तर आहात आणि तुम्हाला पिवळ्या व केशरी रेशन धारकांना आता तुम्हाला गहू तांदळाऐवजी पैसे द्यायचे आहे, परंतु तुम्ही शेतकरी आहात का त्याचं ओळखपत्र काय? तर यासाठी तुम्हाला फार्मर ID काढून घ्यायचं आहे. तसेच जर लाडक्या बहिणीचा लाभ घेत असाल तर एक तरी किमान हप्ता घेतलेल्या बहिणी तुम्ही पाहिजे, तर तुम्हाला लाभ बँकेच्या खात्यावरती आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. तर बघा, ही अट झाली. आता तुम्ही या अटीमध्ये तर पास झाला तर पुढच्या त्या ठिकाणी 4थी आणि 5वी अट सरकारच्या माध्यमातून लावण्यात आल्या. यामध्ये जवळपास 14 ते 15 लाख शेतकरी बांधव असतील, लाडक्या बहिणी असतील, तसेच ज्येष्ठ नागरिक असतील बाहेर पडणार आहेत. तर ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाची अट आहे, ती म्हणजे बघा, या ठिकाणी तुमच्या नावावर जर जास्त जमीन असेल तर तुम्हाला लाभ या ठिकाणी मिळणार नाही. सरकार काय म्हणतंय? तुम्ही गोरगरीब कुटुंबातील नागरिक पाहिजे, परंतु सरकारला फसवून पिवळं व केशरी रेशन कार्ड काढला असेल आणि सरकारला फसवून गहू तांदूळ घेत असेल तर तुम्हाला धान्याऐवजी पैसे मिळण्यास प्रॉब्लेम असणार आहे. कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये देण्याचा निर्णय झाला आहे ते तर तुम्हाला सांगणारच आहे, परंतु यासाठी आता पुढची अट सरकारच्या माध्यमातून लावण्यात आल्या 5 नंबरची, ती म्हणजे आता या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे सांगितलंय तुम्हाला या ठिकाणी जर करता या ठिकाणी तुम्हाला गहू तांदूळ नको असेल, पैसे पाहिजे असेल तर तुम्ही हा एक तक्रारी अर्ज द्यायचा आहे. कोणता तक्रारी अर्ज द्यायचा आहे हे देखील तुम्हाला आता सांगण्यास सुरुवात करत आहे. या ठिकाणी तुमचा जर त्या ठिकाणी गहू तांदूळ तुम्हाला चांगले येत नसेल तर तक्रारी अर्ज तुम्ही द्यायचा आहे. हा अर्ज दिल्यानंतर हा अर्ज सबमिट करता येईल आणि याऐवजी तुम्हाला अन्नधान्याऐवजी पैशांचा लाभ या ठिकाणी 10 जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात येईल, असं सरकारच्या माध्यमातून निर्णय या ठिकाणी झाला आहे. आता तुम्हाला सांगत आहे की यासाठी महत्त्वाची 2 कामे कोणती करायची आहेत. तर बघा, सरकारने सांगितले तुम्हाला पहिलं काम ती म्हणजे रेशन कार्डाची KYC पटकन करून ठेवा. रेशन कार्डाची KYC केलेल्या कुटुंबांनाच लाभ भेटणार आहे
अनेक जणांनी KYC सरकारने सांगून पण केली नाही, त्यांनी रेशन कार्डाची KYC या ठिकाणी करून घ्यायची आहे, कारण सरकार नवीन वर्षानिमित्त वेगवेगळे निर्णय या ठिकाणी घेऊ लागले। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या 10 जिल्ह्यामध्ये देण्याचा निर्णय झालाय ते जिल्हे तर तुम्हाला सांगणारच आहे, परंतु हे पैसे कोणकोणत्या बँकेमध्ये येणार तर लक्षात ठेवा, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोस्ट ऑफिस, अशा प्रकारच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँकेमध्ये हा लाभ देण्याचा निर्णय झालाय। आता तुम्हाला सांगण्यास सुरुवात करत आहे कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये हा लाभ देण्याचा निर्णय झालाय। बघा, तुम्हाला 10 जिल्ह्यांची यादी सांगत आहे, तुमचा जिल्हा यामध्ये आहे का? सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा। सरकारने सांगितले आम्ही गोरगरीब शेतकऱ्यांचे जिल्हे या ठिकाणी निवडलेत, त्यामध्ये पहिला जिल्हा सांगितलाय वर्धा, दुसरा यवतमाळ, तिसरा बुलढाणा, चौथा अकोला, पाचवा वाशिम, 6वा अमरावती, त्यानंतर 7वा हिंगोली, आता 8वा लातूर, 9वा परभणी आणि 10वा धाराशिव। आता याच फक्त जिल्ह्यामध्ये का देण्याचा निर्णय झालाय तर हे शेतकऱ्यांचे गोरगरीब नागरिकांचे जिल्हे म्हणून सरकारने या ठिकाणी 2018 पासून घोषित केलेत, त्यामुळे सारखंच या जिल्ह्यांना लाभ सरकारच्या माध्यमातून मोफत देण्यात येत असतो। तसाच लाभ या ठिकाणी अन्नधान्यासोबत या ठिकाणी पैसे देण्याचा निर्णय देखील सरकारने या ठिकाणी घेतला आहे। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।